दरम्यान आणखी एक ब्रेकिंग बातमी येते सोलापुरातली। सोलापुरात एमआयएम काँग्रेसमध्ये राडा झालेला पाहायला मिळतो। एमआयएमचे कार्यकर्ते आसिफ तुळजापुरे आणि काँग्रेसचे नासिर बागवान यांच्या गटात हा राडा झालेला आहे। राड्यात एकाची प्रकृती गंभीर जखमी झाल्याचे कळतंय। तुळजापुरेंवर सिव्हिल रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत। त्यामुळे आता परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय। विजापूर वेस परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती देतो आपला प्रतिनिधी वसीम अतार। वसीम, नेमकी काय घटना घडली आणि हा राडा नेमका कशामुळे झाला? आज सोलापुरात राजकीय वादामुळे एमआयएम काँग्रेसचा राडा झाला। या राड्यामध्ये एक जण गंभीर जखमी, एमआयएमचे कार्यकर्ते आसिफ तुळजापुरे आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक नसीर बागवान यांच्या गटात हा राडा झालाय। यामध्ये तुळजापुरे यांच्यावरती 2 वार केले असून त्यांना आता सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मात्र हा राडा जो संवेदनशील भाग म्हणून सोलापूरचा ओळखला जातो, विजापूर वेस या ठिकाणी झाल्यामुळं तिथं पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। नेमका किती बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळतोय? कारण हा जो संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो तो विजापूर वेस्ट होता, त्या ठिकाणी वारंवार अशा घटना होतात। त्यामुळे आता पोलिसांनी त्या ठिकाणी चांगला तगडा बंदोबस्त लावला। नक्कीच धन्यवाद वसीम, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर परिसरात तणावाचं वातावरण त्यामुळे निर्माण झालेलं आहे। आसिफ तुळजापुरे आणि नासिर बागवान या गटात राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता सोलापुरातील विजापूर वेस परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय।